परिचय काय आहे आणि कुठल्या पदावर आहात तुम्ही? माझं नाव आहे संगीता राजू मोगरे. मी मार्कंडदेव येथील ग्रामपंचायतमधील सरपंच आहे. बरं, मार्कंड देवी जी आहे ही देवी पूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये प्रसिद्ध आहे. मार्कंडदेव. मार्कंड देव, तर हे मंदिर जे आहे हे खूप प्राचीन आहे, हे प्रसिद्ध आहे. हां. तर हे किती वर्षापासूनची आख्यायिका आहे आणि याचं वैभव काय आहे? आता हे पुराणा मंदिर आहे. पुष्कळ वर्ष झाले आता. ते आता आम्हालासुद्धा माहीत नाही आहे. प्राचीन आहे आणि इथं उत्तर वाहिनी नदी असल्यामुळे इथं हे मार्कंडदेव हे तीर्थस्थळ प्रसिद्ध आहे. लाखो लोक इथे भाविक लोक इथे दर्शनासाठी येतात. आख्यायिका काय आहे? शिवलिंग आहे त्याच्यामुळे नाही का. आणि हे उत्तर वाहिनी गंगा आहे. असं माहीत झालं की ही जे मार्कंड्याची जे गंगा आहे हे दोन्ही तर्फेने म्हणजे वाहतोय आणि ते त्रिवेणी संगम आहे. हां, तिथं जाते, संगमाला जोडते. उलटी वाहून पुन्हा ते तिकडे त्या याला मिळते, त्या आपल्या दुसऱ्या नदीला. हे बोलले होते, भाऊ बोलले होते की इथे जे विसर्जन आहे, अस्थि विसर्जन. हां, अस्थि विसर्जनसाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे. काय पार्श्वभूमी आहे त्याच्या हिंदू परंपरेनुसार किंवा धार्मिक विधीनुसार इथे आल्यामागचं? जसं आता ते नाशिकचं आहे त्र्यंबकेश्वर, त्याप्रमाणे इथं तसंच नाही काय, इथंसुद्धा हे प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे ते लोक अस्थि विसर्जन आणि आता बाकीच्या पूजा पाठाला जास्ती महत्त्व आहे. आणि ज्या दिवशी महाशिवरात्र असते किती भाविक भक्त इथे सहभागी होतात त्या महाशिवरात्रीच्या कार्यामध्ये, आणि महाप्रसादाचा कार्यक्रम कसा असतो? इथे महाशिवरात्रीला 2 लाख लोक येतात. पहिल्या दिवशी 2 लाख लोक इथं यात्रेला येतात. आणि आता जिकडे तिकडे पूर्णच नाही का महाप्रसादाचा वितरणाचा कार्यक्रम राहते. बरं, या देवस्थानाला कुठला दर्जा मिळाला आहे? तशाबद्दलची काही माहिती नाही आहे. केंद्र सरकारने हां. या देवस्थानाला घेतला आहे. हां. याबद्दल काय सांगाल? परत तुम्ही अशी प्राचीन आहे तर याच्यामध्ये ऐतिहासिक धार्मिक परंपरा आहे किंवा धार्मिक अनुष्ठान आहे, तुम्ही कसं आहे देवस्थानाला धार्मिक आता ते शिवलिंग आणि 18व्या शतकापासूनचं हे प्राचीन मंदिर आहे. आणि ते शिवलिंगाची आहे ना, आता ते शिवलिंग असल्यामुळे आणि आपली हे उत्तर वाहिनी नदी असल्यामुळे खूप दुरून इथे लोक येतात आणि जवळपासचे सुद्धा लोक येतात. आंघोळीचा इथं खूप महत्त्व आहे. जे आता लोक मरण पावतात नाही का, त्या लोकांची इथं अस्थि विसर्जन करून त्यांच्या नावाने इथं आंघोळ करतात आणि आपलं दर्शन पाणी होते ना, म्हणून ते 2-2, 3-3 दिवस इथे मुक्कामानं राहतात. तुम्ही जर त्रिवेणी संगम जे आहे तर तो त्रिवेणी संगम इथे त्याबद्दल काय सांगाल? तर आपला पूर्ण परिचय काय आहे आणि मी सरपंच पती आहे. माझे नाव राजू आत्माराम मोगरे आहे आणि मार्कंडदेवमध्ये रहिवासी आहे. मी सरपंचबाईचे मिस्टर आहे. हे मार्कंडा देवस्थान खूप प्राचीन आहे आणि 11व्या शतकातलं अशी आख्यायिका आहे सांगतात. भारतीय पुरातन विभागाले पण सांगतात. आणि इथं मुर्कंड ऋषी त्यांचे चिरंजीव मार्कंड ऋषी तपश्चर्येला बसले होते. इथं पहिले सांगतात लोक, आख्यायिका आहे का खूप पुरा इथं जंगल होता आणि छोटी नदी होती आणि ते तपश्चर्येला बसले होते. त्याचे आयुष्य 14 वर्ष होते. त्याच्यासाठी त्याच्या वडिलांना मुर्कंड ऋषीनं तिथं तपश्चर्येला बसून त्याचे आयुष्य वाढवून आयुष्यमान भव म्हणून आशीर्वाद घेतला शिवजीचा. अशी ती पावनभूमी आहे. जसे मार्कंड ऋषीला पावन झाला तसं बाकी इतर येतात भाविक, त्यांना पण पावन होते. कुठले लोक ह्या दर्शनाला येतात? ह्या जवळपास 4-5 जिल्ह्यामधले येतात. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि आंध्रामधील लोक येतात आणि छत्तीसगडमधले खूप भाविक येतात. बंगाली बांधव हे पण खूप मानून राहिले. हो, लिंगच आहे, शिवजीचा लिंगच आहे. पूर्ण आज 12 ज्योतिर्लिंग असलं स्थान असल्यावानी आहे इथं.
आणि 12 पण ज्योतिर्लिंग इथं आहे साक्षात. पहिल्यांदा जे जर तुम्हाला मोठ्या महादेवाला जसं जायचं असेल तर पहिल्यांदा दर्शन इथल्या करावं लागतं. हो, इथलं करावं लागतं. इथची आंघोळ करून. याचा काय इतिहास आहे? हे पूर्वज सांगतात का इथं महादेवाला जाणेवाले कोणी असो पहिले इथून नारळ फोडून आणि आंघोळ करून इथून जात होते. त्यांना पूर्ण रस्ता मोकळा राहायचा. असे एक श्रद्धास्थान आहे इथं मार्कंडा देव इथं. या आंघोळीला हां हो 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 हो. आज शासनाला पाठपुरावा आम्ही करतच आहोत, अजून पूर्ण करणार पण. आणि तुम्ही त्याच्याद्वारे जर केलं तरी चांगलंच आहे. आम्हाला थोडं सहकार्य लाभेल तुमच्याकडून. सगळ्या सोयी सुविधा पाहिजे. जसं आता शेगाव आहे, शेगाव देवस्थान हो एकदम सुसज्जित सगळं चर्चा हो हो अशा दृष्टिकोनातून बरोबर शेगावचं आहे हो हो श्रद्धाळूंना सगळं भाविक भक्तांना सगळं व्यवस्था हो, राहण्याची सोय. सगळं हो. अशा पद्धतीचं विकसित करण्यासाठी शासनाला तुम्ही काय विनंती करणार? शासनाला आता समोर आता त्याचे बांधकाम चालू झाले आहेत. आता दिवसेंदिवस कोणत्या अजून पर्यटकांच्या सोयी सुविधा त्यांचा झाला आहे, बांधकाम चालू झाले आहे. आणि भाविकांसाठी येण्यावाल्या जर चांगल्या सोयी होतील अजून भाविक वाढू शकतील, हे अपेक्षा आहे. निधी वाढव निधीत तर अजून कायापालट व्हायला पाहिजे. अजून याच्या पर्यटकांच्या सुखसोयी पण झाल्या पाहिजे. हे अजून घाट म्हणा, घाटाची सोय, अजून इथं आंघोळीची सोय, तर लेडीजसाठी अलग चेंजिंग रूमा ह्या पण सुद्धा झाल्या पाहिजे. आणि धर्मशाळा पण चांगली शासनाची झाली पाहिजे सुसज्जित. असं तुम्ही शासनाला पत्र दिले काय? पत्र दिलं नाही, इथं सर्वे वगैरे झाला आहे. हां, त्यांची धर्मशाळा वगैरे जागे वगैरे बघून राहिले ते. अजून आता आमच्या गावातल्या 3 बिल्डिंग पण सुद्धा कलेक्टरनं हे केले आहे. तुमच्या ह्या ग्रामपंचायतबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? ग्रामपंचायतला पण गावातील कोणते कामं आहेत त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष द्यावे शासनानं, सहकार्य करावे. कामाबद्दल कोणते नाली बांधकाम आहे, हे आहे, सुशोभित करणे गाव आहे, रस्ते, शाळा आहे, दवाखाना आहे, ह्या सुखसोयीसुद्धा पण लाभल्या पाहिजे. आणि तर थांबा मी 1 हो. मिनिट. ग्रामपंचायतबद्दल बोलायचं म्हटलं तर इथं केंद्र शासनाने रोजचे इथं भाविक येतात लाखो भाविक येतात, यात्रेतसुद्धा येतात. आणि रोजचेसुद्धा इथं 400 ते 500 लोक रोज येतात. त्याच्यामुळे इथं ते आपला स्वयंपाकाचं साहित्य वगैरे आणतात, तर स्वयंपाक वगैरे इथं करतात. तर इतर कचरा इकडं तिकडं व्यस्त ते भाविक लोक टाकतात. ग्रामपंचायततर्फे अशी माझी विनंती आहे का शासनाने ग्रामपंचायतला निधी द्यावा, थोडीशी साफसफाई वगैरे नाही का ते झाली पाहिजे. आणि आपला हा मार्कंडा देवस्थान रस्ते